ये ना वरती बस ये माईक घेऊन येऊ बोलणार नाही काय. चल तेच देऊन टाक त्याला. जितू भोपी पेस्ट्री घेऊन काय जा बोलतो तो direct. बोलणार. फायनलला निघल्यावर फायनलला निघल्यावर इथे जितू भोपीला मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाते. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याच पद्धतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं कल्पेशजी पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. जितू भोपी एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून ऑलराऊंडिंग राहिलाय. 26 रन आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त करून विजयी संपादित करून दिला आपल्या टीमला. बेस्ट ऑफ लक. पुढच्या मॅच करिता शुभेच्छा असतील जितू. चला पाहूया जाऊयात मॅचच्या दिशेनं. एक बिग ब्लास्ट पाहायला मिळणार आहे आणि बिग हार्ट आपण पाहू शकाल. चला लगेच यानंतर साई वज्राई वज्रेश्वरी आणि ओमसाई निंबवलीचे कर्णधार आपण टॉच करणार. अंतिम मॅच साई वज्राई वज्रेश्वरी होम टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल वाडा टेनिस फॉर्मॅट टीम ओमसाई निंबवली. सर दोन्ही कॅप्टन्स आपण टॉच करण्याकरता या. चला ओमसाई निंबवली संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहा. शेवटची मॅच अंतिम मॅच असेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. सायकल एन वरती पाहतोय सुनील. सायकल एन वरती पाहतोय नॉट सायकल अनिकेत. एक हार्ड बॅटर आहे सध्या. खूप सारा भिवंडी टेनिस बॉल मध्ये बोलबाल आहे ह्या खेळाडूचा. नुकताच एक स्पर्धा त्यांनी कंप्लीट केली त्या ठिकाणी नांदिकने टॉप 4 मध्ये आणि ही ट्रॉफी उचलताना मी पाहिली होती ती टीम तिथे नांदिकने. आपण पाहतोय सायकल एन वरती आहे मिस्टर सुनील. नॉट सायकल आपण पाहतोय अनिकेत आणि बॉलिंग मार्कवरती आलाय संदीपचा महत्वाचा गोलंदाज मिस्टर जयेश किनी उर्फ जयू. लाईक ब्रेक कॉपरेक हे सातत्याने त्याच्या क्रिकेटमध्ये दर्शवलंय आणि अवघ्या आता तो इथे मात्र बॉलिंग मार्कवरती करेल. एक चांगल्या पद्धत टर्न ऑफ द पेस त्याच्याकडे खूप चांगलं नेहमीच मी पाहतोय. कट करण्यामध्ये माहीर आहे. वसई तालुक्यातील नामांकित खेळाडूमधला खेळाडू पाहायला मिळतोय. तर मॅचच्या दिशेनं पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बेस्ट ऑफ लक टीम धर्म प्रतिष्ठान चांदिकने पहिला बॉल हलक्या हातानं निलेश दादा मडवी त्या ठिकाणी पाहताय. सुद्धा स्पॉन्सर देखील आहेत आणि असं व्यक्तिमत्व की आज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये त्यांचा परिचय तुम्हाला पाहायला मिळतोय. धर्म प्रतिष्ठान चांदीप म्हणून दिवस रात्र होणारे कोणताही संकट येऊ द्या एक आवाज आणि एक कॉल द्या. निलेश दादा मडवी तिथे पोहोचत असतात. इथे पाहतो त्या मिड ऑफमध्ये फील्ड करताना एक चांगली फील्ड त्यांच्याकडे झाली आहे. टेशकिनी इथे आपल्या पॉईंटचा वापर करताना पाहायला मिळतोय. सेकंड बॉल वाटर स्विंग अँड मिस आज अ परफेक्ट ऑन डिलिव्हरी. बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतीये. दोन बॉलचा खेळ ते कंप्लीट केलाय. बॉल क्रमांक 3 इथे उडवलंय बॉलला. फटका फसला या ठिकाणी. हर्षद ला पाहतोय त्या ठिकाणी ऑन साइडला अँड बिग विट इज गॉन मिस्टर बिग बॅटर. अडिकेतला परतावा लागेल.
तर इथे मात्र तुम्हाला त्याच पद्धतीनं प्रयत्न करावे लागतील आणि ट्राय करणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. मग ते आपलं आयुष्य असो की क्रिकेटचं मैदान देखील असो. त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा तुमच्या आणि आमच्या भेटीला देखील. आणि पाहतो इथे मात्र जयेश खेडीने आतापर्यंत 3 बॉलचा खेळ कंप्लीट केला. नवीन बॅटर या ठिकाणी धावकरी होता त्याला फेस करण्याकरता ऋषिकेश आपण पाहतोय इथे कव्हरला पॉईंट खूप चांगल्या पद्धतीनं एस्ता कव्हरला बॉल निघून जाईल. परफेक्ट पाहायला मिळतं स्पीड ऑफ द गेम ऑल मध्ये परफेक्ट रिझन झालं त्या ठिकाणी. चौकार स्टेप आउट खेळणं खूप गरजेचं पाहायला मिळालं कारण स्लोअर लाईनात लोअर फुल्डरचा बॉल होता. कनेक्शन त्या ठिकाणी प्रयत्न केलं आणि ट्रॅकिंग शॉटमध्ये परफेक्ट मध्ये एस्ता कव्हरला फेस करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि त्याच पद्धतीनं पप्पू 11 नांदिकने या मॅचमध्ये आता येणारा बॅटर आपण ऋषिकेशला पाहतोय. धावकरी होताना एक चांगल्या पद्धतीनं फेस केलं की जयेश खेडीचा 5वा बॉल हलक्या हाताने पुश केलाय. एक सिंगल टच मदतीने धावसंख्या फलकावरती 6. यानंतर मात्र पाहायला मिळणार आहे ओम साई निंबवली आपल्याच विभागातील एक समोरचं आपण म्हणू शकाल की याच विभागामधनं त्या टीमला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीनं त्यांची गावाची ओळख तुम्ही जवळ तरी पूर्ण महाराष्ट्रात नाही ते कानाकोपऱ्यामध्ये आणखी आपण पाहतो अकलूज नंतर गणेपाण्याचे झरे कुठे असतील तर मग निंबवली गाव तुम्हाला मात्र यानंतर खेळताना पाहायला मिळणार आहे ओमसाई निंबवली. त्याच्या अगेन तुम्ही पाहू शकाल की होम टीम ज्यांचं आयोजन पाहू शकाल साई वज्राई वज्रेश्वरी अंकित पटेल यांनी टीम कंपनी. वाट बॉल काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्या स्पॉटवर बॉलला हाईट दिली गेली इथे राज शेळके मला दर्शवताना की षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले जयेश खेडीचं आणि धावसंख्या मात्र पप्पू 11 नांदिकने 1 विकेट लॉस ऑफ 6 ऑन कार्ड. तुषार मडवी आता बॉलिंग मार्कवरती आहे. ओव्हर क्रमांक 2 इथे मात्र फील्डमध्ये तुम्हाला बदल होताना पाहायला मिळणार आहे. पहिले 6 चेंडू तुम्ही मेंटेन पॉवरप्लेचे पाहायला मिळाले त्यानंतर थोडंसं अगेन तुम्ही पाहता इथे मात्र फील्ड आता बदलताना पाहायला मिळणार आहे. लेफ्टी राईटचं कॉम्बिनेशन तुम्हाला कुठेतरी चुकीचं काम करण्याला भाग पाडतं आणि तिथे आपण पाहतो इथे मात्र तुषार मडवी आज महत्त्वाचे खेळाडू नाही आहेत कारण अग्री प्रीमियर लीग साखरी या ठिकाणी ऑन आहे आणि तिथे आपण पाहिलं तर मोहित मडवी नाही आहे. मग नक्की आपण पाहिलं तर विशाल सारखा खेळाडू आपण पाहायला मिळत नाही. त्यानंतर पाहू शकाल की वैभव पाटील नाही आहे आणि मोहित मडवी असे अनेक खेळाडू आज टांजीप टीममध्ये नाहीत. मग त्याच्यामध्ये प्रमुख आपण जर पाहिलं तर चांगले खेळाडू आज पाहायला मिळत नाही. चेतन देखील पाहायला मिळत नाही आहे. खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय ऑन झाल्या गेल्यात आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 2 तुषार मडवी बॉलिंग मार्कवरती आहे. सायकलला फलंदाज ऋषिकेशला आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र जयेश खेडीने आपलं काम केलं. 1 विकेट्स महत्त्वाची हार्ड बॅटरला बाद केलं आणि अक्षरशः 6 धावा आणि 6 बॉलवरती फक्त अट्रॅक्शन पाहायला मिळालं. बॉल क्रमांक 1 बॉलिंग मार्कवरती तयार. इनसाइड कव्हरचा फटका इथे फसलाय. इथे हा जाईल कॅरी खेळणं खूप गरजेचं होतं आणि तिथे फेकी आली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हे जिवंत दिले गेले ऋषिकेशला. हे मात्र थोडंसं धोका पद्धतीने नेतृत्व करू शकाल कारण इथे मात्र ऋषिकेश हार्ड बॅटर आहे. केव्हाही तो ब्लास्टअप करू शकेल. टायमिंग त्याचं खूप चांगलं असतं आणि सध्या मात्र खूप चांगल्या पद्धतीनं या भिवंडी आणि अनगाव विभागामध्ये या खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीनं आपलं एक वेगळं स्वरूप निर्माण केलं आहे. आपल्या नावाचा वेगळा परिचय दिला आहे. तो अंदापत्र अनिकेत ऋषिकेशला पाहतोय. सायकल एनवरती आहे. डीजी केक्स याच्या माध्यमातून पाहू शकाल की एक पेस्ती जी मात्र मॅन ऑफ द मॅचमध्ये दिली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस तुम्हाला पाहू शकाल की आपण ज्यांनी वज्रेश्वरी आणि मात्र सिरसाड हवेचा प्रवास केला असेल ते पाहू शकाल नक्कीच मंदार फोटो स्टुडिओ त्या साईडला असलेले शॉप आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन इथे परफेक्ट बिडचा बॉल जर सरळ एस्त्यामध्ये अदलला असता तिथे मात्र धोका निर्माण झाला असता. एवढी चांगली होती. थोडंसं स्पेस पाहायला मिळालं. फुल इंचचा बॉल होता आणि त्यानंतर पण पाहिलं तर गोलंदाजी मागपुरी पाहतोय की मिस्टर तुषार मडवीची गोलंदाजी. इथे आज चांदीप टीम आपले महत्त्वाचे खेळाडू तरी नसेल तरी म्हणतो ना की एखाद्या
खेळाडूला मिळणारी संधी आहे ना त्या संधीवरती तुम्ही निर्भर राहू नका. तिथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही आहे तोपर्यंत भविष्यामध्ये तुमची प्रगती होणार नाही आहे. आणि त्याचमुळे क्रिकेट देखील आपण पाहतोय की आज सोनेरी दिवस झालेत. आज ग्रामीण टेनिस माझं जेवढ्या प्रगतीने प्रगती केली ना त्याच पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोड्या दिवसापासून IPL स्पर्धेची घोषणा झाली त्यानंतर मात्र खूप साऱ्या रकमेनं चांगले चांगले खेळाडू त्या स्पर्धेमध्ये बिलॉन होताना पाहायला मिळाले. मग आपण पाहिलं तर पालघर जिल्हा आणि वाडा तालुक्याला एक गुड न्यूज मिळाले की देवेंद्र काले म्हणजे विकी काले साबणे, त्यानं आपण पाहिलं तर पहारेगावचा सुपुत्र हिमांशू पाटील, प्रशांत खरत त्या दिवशी खेळताना पाहायला मिळाला. हे खूप सारे क्रिकेटर आज त्या स्पर्धेमध्ये पोहोचतात आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉलमध्ये महाराष्ट्रात नाही तर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बोलबाला एकच टीम आपण पाहतोय ती मात्र गोरसाई बी. त्यांचे सर्वच होणार खेळाडू पवन केने पाहू शकाल, भावेश पवारला पाहतोय. त्यानंतर पाहतो नक्कीच शहापूर जिल्ह्यातील शेरेगाव आणि त्यांचा सुपुत्र आपण पाहिलं नक्कीच ओमकार तारमले IPL स्पर्धेमध्ये हैदराबादमध्ये याच वर्षात तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. सुनील आपण पाहतो नक्कीच आता सायकला आलाय. इथे परफेक्ट ब्लॉकरचा बॉल अक्षरशः त्यावरती हुक करण्याचा प्रयत्न केलाय. हर्ष तिथे मात्र आज फील्ड थोडीशी मात्र खराब होताना पाहायला मिळते. टीम धर्म प्रतिष्ठान चांदीकडनं बॅक टू बॅक 2 जर या ठिकाणी ड्रॉप झालेत आणि धावसंख्या ते मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 11 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मी म्हणेन की काबिल तारीफ आहे. आज सुपर आणि बिग विकेट तिथे पण पाहतो की खऱ्या अर्थानं स्ट्रॅटजी आणि एनर्जी करत असताना पाहू शकत 2 धावा तिथे कंप्लीट करायचा प्रयत्न केला गेला आणि या 2 धावेच्याच इथे मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 15 या धावसंख्येवरती असेल. 2 ओव्हरचा खेळ इथे अंतिम बॉल इथे फॅटचा बॉटम आणि त्यावरती पाहू शकाल की शॉर्ट स्क्वेअर मध्ये असता खेळाडू एक नाही 2 तिसरा जाईल या ठिकाणी ड्रॉप झाला. अक्षरशः मात्र खराब फील्ड पाहायला मिळते टीम मध्ये धर्म प्रतिष्ठान चांदीकडनं. शेवटचा अंतिम स्पेल आपण पाहतो धावसंख्या फलकावरती 14. येणारी 6 चेंडूचा खेळ अजून विशेष आहे त्याआधी आपण जाऊयात की या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ओमसाई निंबवली आणि त्याच्या आगीन पाहू शकाल साई वज्राई वज्रेश्वरी यांच्यामध्ये त्यांना करण्याकरता चौदा शेवटचे अंतिम 6 बॉल बाकी आहेत आणि इथे मात्र संघाचे मालक करते धरते आपण पाहू शकाल एक परफेक्ट ऑनर म्हणून आपण पाहू शकाल नक्कीच निलेश मडवी आपला बॉलिंग मार्कवरती आहेत. क्रिकेटपासून दूर जरी असेल तरी क्रिकेट सापार प्रेम ज्यांच्या हृदयामध्ये असं व्यक्तिमत्व निलेश दत्ता मडवी आता बॉलिंग मार्कवरती आहेत. शेवटचे अंतिम 6 बॉल 14 धावसंख्या टोटस आहे. मी म्हणेन की खऱ्या अर्थाने जयेश केनीनं फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती तुषार मडवी आला. तुषार मडवी देखील एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण जॉईन होणाऱ्या प्रत्येक क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किंग ब्रदर्स नेटवर्कच्या माध्यमातून क्रॉस दी लाईन खूप चांगल्या पद्धतीने इथे तुषार मडवी एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. फेकी चांगली आली आहे. ऋषिकेश इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथे विकेट होईल बदल. विकेट क्रमांक 2 ऋषिकेशला परतावा लागेल. बॉलिंग मार्कवरती पाहू शकाल मिस्टर निलेश मडवीला पहिली विकेट या ठिकाणी मात्र प्राप्त करताना पाहायला मिळते. अभिषेक आपण पाहू शकाल की नवीन बॅटर सुनील लत्तापात पाहू शकाल की धावसंख्या 8 बनती आहे. सांगितली धावसंख्या टोटल इथे मध्ये टीम
पप्पू इलेव्हन नांदेडकडे या ठिकाणी असे नो डाऊट व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र इकडे पुढे सरकून जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 70 आतापर्यंत या स्पर्धेत पाहू शकाल की सिक्सर लागले गेलेत. 70 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहतोय. सर्वात जास्त हिट या स्पर्धेमध्ये झाली आहे. अजून 2 दिवसांची उपचारिता बाकी आहे. क्रॉस द लाईन पुन्हा एकदा इथे मात्र फटका आणि सरळ त्यावरती नक्कीच चित्तन फडवीच्या परफेक्ट तुषार म्हणजे डोक्यावरनं सरळ बॉल मात्र निघून चालला षटकार्याकरता 6 धावा. सेल नाही झालं तरी मात्र बॉल स्टॉप करणं गरजेचं होतं आतमध्ये. तुषार मडवीनं तिथे फील्ड खराब करताना पाहायला मिळाली. धावसंख्या टोटस मध्ये 2 बॉल नंतर जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. बॉल क्रमांक 3. बॉल क्रमांक 3 पण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा कारण अजून आपल्याला एक मॅच कंप्लीट करायची आहे. दुपारच्या सत्रामध्ये सेकंड राऊंडमध्ये देखील जायचं आहे कारण यानंतर एक शेवटची अंतिम मॅच ओमसाई निंबवली अगेन तुम्ही जर म्हणता नक्कीच साई वज्राई वज्रेश्वरी यांच्यामध्ये एक चांगला संघर्ष या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाईन परफेक्ट डिलिव्हरी सुंदर षट वाचवला गेलाय. म्हणतो ना की खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे एक्सपिरियन्स असं बेस्ट टीचर अनुभवाची गुरुकिल्ली असेल ना त्याने क्रिकेट शाबी राज्यावर आपलं स्वतःचं अस्वी निर्माण केलंय. इथे थोडंसं कट करताना बॉल पाहायला मिळाला आणि एक तर परफेक्ट डिलिव्हरी करतो मिस्टर निलेश मडवी. त्यामुळे कट केलेल्या बॉलला प्रशांत त्या ठिकाणी पाहू शकाल. चेंडू पत्र गेंद पाहू शकाल अलौंद फेकी आणि त्यावरती इथे मात्र विकेटचं पतन. खेळाडू बाद अभिषेकला देखील परतावा लागेल. विकेट क्रमांक 3. इनिंग नंतर या ठिकाणी मात्र टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. ओमसाई निंबवली आणि साई वज्राई वज्रेश्वरी. कॅच स्पिन केलं तर बॉलला परफेक्ट अट्रॅक्शन पाहू शकाल. बाजिका फिंगरवर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या 3 बोटांचा वापर या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये तुम्हाला माती विकेट्समध्ये पाहायला मिळतोय आणि ते मात्र परफेक्ट डिलिव्हरी केली गेली. इथे मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या टोटल सुपर पाहायला मिळते मात्र 24-24 या धावसंख्येवरती. निलेश मडवी इथे मात्र अंतिम बॉल करण्याकरता तयार बॉलिंग ट्रॅकवरती. सुनीलनं आतापर्यंत 6 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. इथे मात्र सरळ बॉलला फेकून दिलं गेलंय. आपण जर पाहिलं तर मात्र इथे मात्र षटकार आलाय आणि टोटल आपण धावसंख्या इथे मात्र या 6 धावेच्या मदतीनं थोडं स्कोरर एकतीस धावसंख्या विजयाकरता 32 धावांचा टार्गेट आहे. चला आपण जाऊयात. आपण कोणाच्या असते निशांत शिंदे निशांत शिंदे यांना विनंती करते की आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी मात्र नानवीचा कॉल करायचा. आपल्याला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. निशांत शिंदे यांच्या शुभस्तेमध्ये या ठिकाणी कॉल केला जाईल. ओमसाई निंबवली अगेन तुम्ही पाहता टीम होम टीम घरच्या मैदानावरती एक चांगला संघर्ष करण्याकरता टीम साई वज्राई वज्रेश्वरी नवीन जर्सीमध्ये आहे. मात्र नवीन प्रयत्न करावे लागतील कारण या स्पर्धा स्वतःची जरी असेल तरी इथे प्रयत्न करावे लागतील आणि निशांत शिंदे यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते या ठिकाणी अंतिम मॅच नाणेफेक करायची आहे. निंबवली टीमाचा कॉल पाहू शकाल. इथे मात्र ओम निंबवली या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. तर नक्कीच दर्शन नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय. घरची स्पर्धा आहे, होम ग्राउंड आहे. काय प्रयत्न असतील या पहिल्या मॅच मध्ये आणि डिसाईड काय निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू आणि 40 धावांच्या प्लस करायचा ट्राय करू. आज पूर्ण टीम मात्र अवेलेबल आहे का या 11च्या 11 खेळाडू? हा, नवोदितची जी आमची टीम खेळते रेग्युलर त्यामध्ये फक्त एक अंकुश नाही, बाकी सगळे प्लेयर अवेलेबल आहेत.
या स्पर्धेकरता पूर्ण वजीशिरांची मेहनत घेतली आहे का पूर्ण समजा वजीशिरांनी 100% दिलेत का या स्पर्धेकरता? स्पर्धेकरता 100% दिलेत. बाकी या पिचवर अजून खेळलेलं नाही आम्ही कोण, तर बघून जेवढा अंदाज आलाय पिचचा त्यानुसार खेळू आम्ही. टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच ओमसाई एक वाडा तालुक्यातील बलाढ्य ताकदीची टीम आहे. सागर भुईर असेल, तर समीर भुईर असेल, राहुल पाटील असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 30च्या आत करू. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असतील. आपण पाहूया आपले जॉईंट होते नक्कीच आपण पाहू शकाल होम टीम कॅप्टन्स दर्शन बिरजे या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते की कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच ओमसाई निंबवली आज पूर्ण टीम अवेलेबल आहे का? नाही, आमचे 2-3 प्लेयर बाहेर गेले जरा, त्यांना यायला जमणार नाही आज. म्हणजे आज टीम मध्ये कोण कोण नसणार आहे? आमचे सागर भोईर, प्रदीप पवार 2-3 जण नसणार आहेत. म्हणजे आता महत्वाचे खेळाडू कोण असतील? राहुल पाटीलकडनं 100% मिळतील का या मॅच मध्ये? मिळतील ना, त्यांचा प्रयत्न करेल तो. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता फिल्डिंग घेतली असती. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनामध्ये? नित्यसाई गणेशपुरी खूप चांगलं संघाचा आयोजन एक आहे. प्रतिनिधी. गाव सुद्धा खूप चांगले आहे. वाडा टेनिस मध्ये आवडता खेळाडू कोण आहे? त्याचा तू फॅन आहेस वाडा टेनिस मध्ये? आमचेच गावचे सागर भोईर. तर नक्कीच आज मध्ये सागर भुईर नाहीत मॅच मध्ये. तर बेस्ट ऑफ लक ओमसाई निंबवलीला. आपण पाहिलं तर याच पूर्वार्धामध्ये पहिल्या आणि शेवटच्या मॅच मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल केला गेलाय. एका साईडनं होम टीम होती साई वज्राई वज्रेश्वरी, ज्यांचं आयोजन तुम्ही पाहतात, आणि त्यांच्या अगेन तुम्ही जर पाहिलं तर वाडा टेनिस बॉल ओमसाई निंबोलीचे कर्णधार उपस्थित होते. डिसाईड केलं इथे आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय. आपण पाहू शकाल साई वज्राई वजी दर्शन बिरजे टीम कंपनी आणि डिसाईड केलं इलेक्ट्रिक बॉल फर्स्ट. नित्यसाई गणेशपुरी संघाचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. नित्यसाई गणेशपुरी संघाचा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. घोटगाव संघाचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. घोटगाव संघाचा एक प्रतिनिधींनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. मास्ताट विजयाकरता 32 धावांचं आपण पाहू शकाल की लक्ष आहे आणि ते फेस करण्याकरता संदीपची एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला एक दाखवणे प्रतिभा संपन्न खेळ वसे फॉर्मॅट मधला जयेश किणी सायकल एन मध्ये पाहतोय. रॉंग सायकलला हेमेंद्र गेरत उर्फ हेमू आणि त्यांना रोखण्याकरता पहिले स्पेल मेंटेन पॉवेचं बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज धीरज. प्रति षटका मागे 10 ची सरासरी आहे. 10 पॉईंट आपण पर्यंत इथे पाहू शकाल. 75 ची सरासरी पाहायला मिळते. जितू गोपी संपर्क साधायचा आहे. जयच्या बॅट मधनं परफेक्ट ब्लास्ट पाहू शकाल. टेक्निकल शॉट सिलेक्शन, टेम्परामेंट चांगली होती. स्ट्राईक पाहायला मिळाला आणि परफेक्ट होतं फेस होतं टायमिंग. मिस्टर जयेश खिणीचा पहिला मात्र तंतुशुद्ध फटका. चौकार 4 धावा. चेक. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय जरा 2 मिनिटं. जितू भोपी ट्रेकिंग शॉट आपण पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने बॅटचा फेस पाहायला मिळाला. जयेश खिणी आपल्या मजबूत शरीर रेस्टिंगचा एक बलाढ्य ताकदीचा खेळाडू असे ग्रामीण मध्ये पाहतोय. आता सायकल एन वरती उभा आहे. पहिल्या 4 धावा आणि ते मात्र धीरजच्या पहिल्याच बॉलला उत्तर दिलं गेलंय की एक तुम्हारी तो एक हमारी. सचिन भोईर आणि टीम कंपनी आपण पाहतोय. ओमसाई निंबवली, मनोज जाधव देखील आज मैदानाच्या आतमध्ये हिनवताना पाहायला मिळतील. राहुल पाटील आपण पाहतोय. इथे फ्लाइटला बॉल फक्त स्लाइस केला गेलाय. मिड ऑफ पॉइंट इथे मात्र होईल क्लियर. सेकंड चौकार एज अ हियर मिस्टर जयेश किनी यहां पर फायर होता हुआ. नांदिकने अगेन्स्ट आपण पाहतो नक्कीच टीम वस्ते तालुक्यातील धर्म प्रतिष्ठान चांदी पहिल्याच 2 बॉलवरती चौकार आलेत आणि 2 चौकार सायन्स स्कोर कार्ड फलकावरती 8 या धावसंख्येची पाहायला मिळतीये. बॉल क्रमांक 3 इथे डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगलचा प्रयत्न आहे हेमेंद्र घेरत तेवढ्याच योग्यतेने इथे मात्र रनिंग कंप्लीट करतोय. एक सिंगलेट मात्र कंप्लीट केली आहे आणि एक धावेच्याच मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या धावसंख्येवरती. 9 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. हेमेंद्र घेरत आपण पाहतोय थोडंसं थुद्यामध्ये पाहू शकेल की नुकताच अग्री प्रीमियर लीग कंप्लीट करून या स्पर्धेमध्ये पिलावून होताना पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या टीममध्ये मोहित मडवी, संतोष दादा मडवी हेमेंद्र घेरत आता सायकल एंड वरती आहे. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 9 या धावसंख्येवरती दुपारचे 17 पाहतोय. घड्याळामध्ये परफेक्ट 2:55 यानंतर मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे साई वज्राई वज्रेश्वरी. अगेन तुम्ही पाहू शकाल ओमसाई निंबवली टीम वज्रेश्वरी मात्र घरच्यांपर्यंत फिल्ड येते मात्र परफेक्ट पॉईंट मध्ये खेळला गेलाय. हेमेंद्र घेरत यावेळी मात्र मिड ऑफ बाउंड्री करतो केअर पाहू शकाल. म्हणून म्हणतो ना की ग्राउंड शॉट टेक्निकल शॉट टायमिंग तुम्हाला परफेक्ट करावं लागेल
आणि तंत्रशुद्ध फलंदाजी हे खऱ्या अर्थानं मास्टर माइंडचं काम आहे आणि त्याच पद्धतीने आता खूप चांगल्या पद्धतीने ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करतोय हेमेंद्र घरत देखील. आणि या 4 धावेच्याच मदतीने इथे मात्र धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप 13 या धावसंख्येमध्ये मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचली. आता विजयाकरता फक्त 20 धावेची गरज आहे, 19 धावेची गरज आहे आणि बॉल बाकी आहे 14. बॉल क्रमांक 5 हेमू घरत साखर एडवरती आहे. इथे फ्लॅट हेड बॉल हेमेंद्रच्या बॅट मधनं सेकंड पॉइंट इथे क्लिअर होताना पाहायला मिळतीये. चेक. ओम साई निंबवली संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. धावसंख्या किती जाऊन पोहोचते 17 वरती 32. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 17 धावसंख्या. हेमेंद्र गेला तिथे मात्र वाईट इश लॉंग ऑफर दी बॉल. काय जबरदस्त पत्र शॉट सिलेक्शन प्रॉपर फटका. इथे मात्र चौकारची हॅट्रिक कंप्लीट केली आहे हेमू खेरतनं आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती फलकावरती 21 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि ते विजयाकरता धावा संख्या हवी आहे. 11 धावेची गरज आहे. प्रति षटकामागे 5 ही सरासरी पाहतोय आणि त्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मी म्हणतो ना खऱ्या अर्थानं स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात खूप महत्वाची असते. आयुष्यामध्ये असेल क्रिकेटमध्ये असेल आणि त्याच पद्धती पार्टनरशिप आतापर्यंत बनवली गेली आहे जयेश किणी आणि मात्र हेमेंद्र घरतनं. पण नेहमीच एक वाक्य रेडी ठेवा मित्रांनो की आयुष्यामध्ये जेव्हा पाया मजबूत असेल ना तेव्हा तुमची भिंत मजबूत, तुमची भिंत मजबूत तेव्हा तुमची इमारत मजबूत, तुमची इमारत मजबूत तेव्हा तुमचं छप्पर मजबूत. तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि इथे मात्र चांदीपकरांचा पाया म्हटलं तर खऱ्या अर्थानं जयेश किणी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 21 धावसंख्या फलकावरती आहे. 72 षटकार आतापर्यंत लागले गेलेत. 12 बॉल आणि विजयाकरता 11 धावेची फक्त गरज आहे. लोस्कोरी मॅच जरी झाली असेल तरी मॅच अजून संपली नाहीये. अभिषेक आता बॉलिंग माग वरती आलाय. आता थोडंसं नाराज केला आज अभिषेकचा परफॉर्मन्स थोडा पाहायला मिळाला. बॅटिंग करताना सगळं करत होता त्यानंतर मात्र आता बॉलिंग माग वरती आलाय. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भिडावं लागणार आहे अभिषेक. कारण मॅच जेव्हा हार्ड होते ना तेव्हा सर्वस्व हे मात्र प्राणाला लावावं लागतं. त्याच कामगिरी आता सिद्ध करावं लागेल. ओव्हर क्रमांक 2 बॉल क्रमांक फर्स्ट बॉलिंग माग वरती आहे. गोलंदाज मिस्टर अभिषेक मॅन फ्रॉम नांदिकने. बारा बॉल आणि 11 धाबीची गरज आहे. लोकांचा बॉल अक्षरशतावरती हुकरचा प्रयत्न केलाय. आता 11 बॉल आणि 11 धाबीची गरज आहे. 1 बॉल 1 रन असं इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. एक बॉलचं महत्व तेवढंच आहे. मी म्हणतो ना तुमच्या षटकार चौकारापेक्षा क्रिकेटला महत्व एक सिंगल मध्ये दिलं जातं कारण क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. म्हणून क्रिकेटचं जीवन जगताना तुम्हाला सिंगल डबल क्रेडिट द्यावं लागेल. त्या सिंगल डबलला तुम्हाला महत्व द्यावं लागेल. 11 बॉल आणि 11 धाबीची गरज आहे. बॉल क्रमांक 2 जयेश किनी ऑन सायकल एंड वरती आहे. इथे मात्र पाहू शकाल नक्कीच राज शेळके 2 दिवसांची कामगिरी. तर वाईट बॉल धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचल ती फलकावरती 22 या धावसंख्येवरती. सेकंड बॉल चांगला सुखेळला आहे. कव्हर पॉईंट खेळायचा प्रयत्न आहे कव्हर मध्ये. इथे मात्र फील्ड मध्ये फंबल होताना पाहायला मिळते. धावसंख्येवरती आधा सफर हो चुका है. खाली उसे अंजाम तक पहुंचना जरूरी है टीम के यहाँ पर चांदीप. बढ़िया बल्लेबाजी करती हुई एक तरफ जयेश किनी एक तरफ इस बार और एक बेहतरीन आसमानी डोला. क्या बात है मिस्टर जयेश किनी. द बॉल फ्रॉम चांदीप द ब्रांड फ्रॉम वसई.
नियोजन पण खूप चांगलं आहे. थोडंसं वाटतं की आज महत्त्वाचे खेळाडू असते तर चांदीप टीम आज स्ट्रॉंग बनली असती. तसं काही नाही सर, त्यांची आगरी समाजाची मॅच चालू आहे आमची, त्याच्यामुळे ते सर्व तिकडे. तर नक्कीच पुढच्या मॅच करता तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊयात ओटी कॉमेंट्स बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल घरच्या मैदानावरती होम टीम मात्र एक कडवी झुंज देत असताना साई वजराई वज्रेश्वरी त्यांच्या तुम्ही पाहतात टीम ओम साई निंबवली. एक बॅट राहिली. चेक 70-70ची एक बॅट इथे भेटलेली आहे. कोणाची असेल त्यांनी ओळख दाखवून घेऊन जायची आहे. ओमसाई निंबवली आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. तसंच जय हनुमान गोडगाव संघाचा कर्णधार, जाबरपाडा संघाचा कर्णधार, शेडगाव संघाचा कर्णधार, कांबे संघाचा कर्णधार आणि नित्यसाई गणेशपुरी संघाचा कर्णधार, तसेच चांदीप संघाचा कर्णधार, सर्व विजयी संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तर त्याला यानंतर लॉस फेकले जातील. अंकित पटेलला पाहतोय आज मात्र टीम मध्ये नसणार आहे, कारण आज 29 संघांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलंय. आणि यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं क्रिकेटची बरवणी आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट स्पोर्ट्स म्हणावं लागेल. त्याच पद्धतीने पाहू शकाल की आज एक खऱ्या अर्थानं खेळाडू दाखवली